सीआरपीएफ इन्स्पेक्टर श्री मधुकर रामदास देवरे यांचा रावेर येथे सत्कार सोहळा संपन्न। याबाबत अधिकृत असे की धुळे तालुक्यातील रावेर येथे आज दिनांक 4 जून 2026 रोजी रावेर येथील केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल सीआरपीएफ येथे कार्यरत असलेले इन्स्पेक्टर श्री मधुकर रामदास देवरे हे 31 मे 2026 रोजी नियत वयोमानानुसार 38 वर्ष प्रदीर्घ सेवेतून देश सेवेतून सेवानिवृत्त झाले। त्यांच्या सेवापूर्ती निमित्त धुळे तालुक्यातील रावेर येथे आज त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला। तर सकाळी 10 वाजता रावेर बस स्टॉप पासून घरापर्यंत ग्रामस्थांच्या वतीने भव्य असे स्वागत करण्यात आले, मिरवणूक काढण्यात आली। तदनंतर या ठिकाणी सेवापूर्ती कार्यक्रम सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाप्रसंगी अनेक विविध पक्ष संघटना पदाधिकारी, सैनिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, आप्तेष्ट, नातलग, मित्रपरिवार यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सीआरपीएफ इन्स्पेक्टर सेवानिवृत्त श्री मधुकर देवरे यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तर गेली 38 वर्ष या ठिकाणी सीआरपीएफ मध्ये श्री मधुकर देवरे इन्स्पेक्टर यांनी आपली देश सेवा केली। हैदराबाद येथे ट्रेनिंग करून पंजाब, नागालँड, त्रिपुरा, जम्मू काश्मीर व शेवटी गडचिरोली या ठिकाणी ते सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी कार्यक्रम पार पडला। तर आपली देश सेवा या ठिकाणी त्यांनी नियमित देश सेवा दिली। त्यांना पत्नी सौ रंजना मधुकर देवरे, 3 मुले असून मोठा मुलगा राहुल मधुकर देवरे ॲग्रिकल्चर, लहान मुलगा गौरव मधुकर देवरे BA झाला असून मुलगी रोहिणी गणेश पाटील MA झाली आहे। तर अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी आपले या ठिकाणी देश सेवा करून मुलांना देखील उच्च शिक्षित केले। तर जावई गणेश शांताराम पाटील हे देखील मुंबई पोलीस दलात कार्यरत असून कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सरपंच साहेबराव देवरे, मुख्याध्यापक कैलास नाना देवरे, रवींद्र देवरे, विकास देवरे, नामदेव देवरे, मगन देवरे यांच्यासह युवा नेते गणेश गर्दे, माजी जिल्हा परिषद सदस्य आलोर, विनोद चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून श्री मधुकर देवरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या।